भक्तांच्या पैशाची विल्हेवाट भक्तांच्या पैशाची वाट लावणाऱ्याचा, राम भक्तांचा अपमान करणाऱ्यांचा, रामाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांचा। नमस्कार। भारतामध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी भाजपच्या वतीनं हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं अयोध्येमध्ये श्रीरामाचं भव्य असं मंदिर या ठिकाणी स्थापन करण्यात आलं आणि त्यानंतर अखंड जगभरामधून श्रीराम भक्तांनी या मंदिरावर शुभेच्छांचा वर्षाव केला। अनेक भक्त या मंदिराला भेट देण्यासाठी श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी येतात आणि आल्यानंतर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या श्रीरामाच्या मंदिरात देणगी देण्याचं कामही होत आहे आणि परंतु ही देणगी इथल्या काही जे व्यवस्थापक आहेत त्यांच्याकडूनच लांबवण्याचा प्रकार घडलेला आहे। ही देणगी कुठेतरी लंपास करण्याचा प्रकार घडलेला आहे आणि त्या विरोधामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज सांगलीमध्ये आंदोलन करण्यात येते। आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। काय नक्की भूमिका राहणार आहे, कशी मागणी आहे? नमस्कार। काय आहे, मुळात आपल्या देशामध्ये एक घाणेरडी पद्धत या निमित्तानं समोर आलेली आहे। इतक्या मोठ्या प्रमाणावर खरं तर प्रभू श्रीराम हे संपूर्ण देशवासियांचं श्रद्धास्थान आहे। रामाचा विचार घराघरात मांडणारी लोक आहेत, पण अलीकडच्या काही काळामध्ये या प्रभू रामाचा वापर फक्त आपल्या मतापुरतं मिळवणारं सरकार या सत्तेत आलं आणि आमच्या अयोध्येच्या श्रीरामाच्या मंदिरात देखील चोरी व्हायला लागली। खरं तर हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। ज्या देणगी देत असताना भाविक भक्तांनी आपल्या पोटाला चिमटा काढून देखील माझ्या प्रभू श्रीरामाचं मंदिर उभारलं गेलं पाहिजे आहे म्हणून त्या मंदिराला देणगी दिली आणि त्याच्यावरती डल्ला ही लोकं मारतायत। खरं तर देशामध्ये आता चोरी हा काही वेगळा विषय राहिलेला नाही आहे। पेपर चोरी आहे, आमदार चोरी आहे, खासदार चोरी आहे, म्हणजे चोरट्यांचं एक या सरकारनं या देशामध्ये चोरट्यांचा सुळसुळाट सुटला आहे। आणि मग या निमित्तानं आपल्या माध्यमातून माझी सरकारकडे एक विनंती आहे। खरं तर आता विनंती कुणाला करायची, कारण यांना हाताशी धरून या मोठ्या चोऱ्या समोर होत आहेत, पण हा जो पैसा आहे हा आमच्या गोरगरिबांच्या खिशातला पैसा आहे। मग आम्हाला प्रश्न पडतो, हे खासदार आमदार चोरी करत असताना जी चोरीसाठी पैसे वापरले जातात, कदाचित आमच्या रामाच्या मंदिरातले पैसे ह्या चोरांनी चोरलेत की काय, हा प्रश्नही जनतेला पडायला लागला आहे। कारण एवढ्या मोठ्या प्रमाणावरती रामभक्त असताना अयोध्येसाठी एवढा मोठा संघर्ष झालेला आहे, या सगळ्याच गोष्टी माहीत असताना या देणगीदार म्हणजे हे शेतमजूर आहेत, कामगार आहेत, रामभक्त ही सगळे सामान्य लोक देखील आहेत, त्या सामान्यांच्या पैशावर यांनी चोरी केलेली आहे, तिथं डल्ला मारलेला आहे। त्यामुळं हा तमाम रामभक्ताचा अपमान आहे आणि त्याचा आम्ही सांगली जिल्ह्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस या ठिकाणी निषेध व्यक्त करतोय आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत केंद्र सरकारकडे आम्ही शिफारस पत्र पाठवतोय की या सगळ्याची सखोल चौकशी व्हावी, याचं जे ऑडिट आहे ते जनतेसमोर खुलं करावं, किती प्रमाणात देणग्या जमा होतात, कुणी कुणी काय दिलं याचं ऑडिट लोकांच्या समोर व्हावं आणि या चोरी संदर्भातला रोजचा अहवाल लोकांच्या समोर तिथल्या पोलीस यंत्रणेनं सरकारनं जाहीर करावा, जेणेकरून लोकांचा विश्वास त्या बाबतीत राहील। एवढं मोठं मंदिर, जगातलं एकमेव मंदिर बांधलं गेलेलं आहे, परंतु सुरक्षेच्या दृष्टीनं यामध्ये काय उपाययोजना करण्यात आल्या नाहीत का, असं काय वाटतं? म्हणजे अतिशय चांगला प्रश्न तुम्ही उपस्थित केला आहे। खरं तर जगातलं सगळ्यात मोठं मंदिर राम मंदिर आहे। रामाबाबतीत आम्ही भक्त आहोत अशा खोट्या वल्गणा करणारी ही लोक आहेत की केंद्र सरकार यांचं, तिथलं सरकार यांचं, पोलीस यंत्रणा यांच्या, मग यांना याच्यावरती चांगलं लक्ष देता आलं नाही। म्हणजे आज कदाचित माझं बोलणं चुकीचं वाटेल, पण माझा रोख या लोकांच्यावरती आहे की या लोकांना मंदिरातले पैसे खायचेत की काय, मग इतके दिवस सरकार झोपलं होतं का काय? एवढ्या मोठ्या प्रमाणावर चोरी होती आहे, त्याच्यामुळं अजिबात तिथलं प्रशासन व्यवस्थित नाही आहे। तिथलं प्रशासन व्यवस्थित झालं पाहिजे आहे, सरकारने त्याच्याकडे लक्ष घेतलं पाहिजे आहे। हा फक्त अयोध्येपुरता प्रश्न मर्यादित नाही, तर तमाम भारतवर्षातील राम भक्तांच्या भावनेचा अपमान आहे, त्यामुळे तिथल्या व्यवस्थेवर हा प्रश्नचिन्ह आहे। नक्कीच या निमित्तानं जे राम मंदिरामध्ये जे देणगी येत असते, ते देणगीमध्ये हात टाकण्याचं, त्या डल्ला मारण्याचं काम यांच्या माध्यमातून झालेलं आहे। खरं तर बघायला गेलं तर देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अनेक चोऱ्या होत आहेत, आमदारांची चोरी होते, खासदारांची चोरी होते, तशी सर्वसामान्य माणसानं श्रीरामाच्या भक्तिपोटी दिलेला जो पैसा आहे, जे दान आहे, त्या दानाचीही चोरी या सरकारच्या माध्यमातून होते की काय, असा प्रश्न या निमित्तानं कोकरे यांनी व्यक्त केलेला आहे। आणि इथून पुढच्या काळामध्ये या राम मंदिरामध्ये जे दान जमा होते त्याचं ऑडिट झालं पाहिजे, लोकांना त्याचं त्या लोकांना त्या संदर्भामध्ये कळवलं गेलं पाहिजे,
ते येणारं दान लोकांमध्ये जाहीर केलं पाहिजे, अशा तऱ्हेची भूमिकाही कोकरे यांनी व्यक्त केली आहे. मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज, सांगली.